हाय गाईज, मिनी व्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर इकडं चालू होती माझी तयारी. ह्याची मेथीची पराठे करायचं चालू होतं. तर मेथीचे पराठे करण्यासाठी खूप बारीक मेथी कट करायला लागते. आणि मग मी माझ्याकडे छान असा इलेक्ट्रिक चॉपर आहे, सासरे बुवांनी मला घेऊन दिलेला, आणि खूप हेल्प होती त्या चॉपरने. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर लिंक देईन. आणि नंतर मग पराठे ते केले आणि घरी मग परत आवरले आणि शाळेत आले. शाळेत आल्यानंतर जे काही आपण टीचरचं काम असतं ते शिकवत होते. म्हटलं कधी नाही, ते मी पहिला शूट केले की मी शिकवताना. तर पहिलींच्या पोरांना मी शिकवत होते बेरीज कशी करायची. तर त्यांना अगोदर मी अंकांची ओळख पटती आहे का, म्हणजे त्यांनी अंकांना ओळखतात का हे बघितलं ट्राय करून. तर ओळखतात ते. आम्ही शिकवले दोघी मिळून, म्हटल्यावर ओळखणारच. आणि नंतर मग त्यांना बेरीज शिकवली. तर फॉर एक्झाम्पल म्हणून असं मी त्यांना हे दिलेलं, झाडं काढून मग मोजायचं असं शिकवलेलं. तर त्यांना खूप छान आलं आणि ते खूप खुश होते की मॅडम आम्हाला बेरीज यायला लागली. तेव्हा मी पण खूप खुश झाली. आणि मग परत काय नंतर जास्त काही शूट केलं नाही. घरी आले, तोंड हात पाय धुतले, पण आमच्याकडे खूप जास्त थंडी पडायला लागली, खूप जास्त. आणि मग घरी आल्यानंतर चला स्वयंपाकाला चाला म्हणून मग लगेच स्वयंपाक केला. छान अशा भाकरी हे ते केले होते. आणि आमच्या घरी आज होतं, म्हणजेच रात्री होतं अंड्याची भुर्जी. आणि पप्पा भैया अंड्याची भुर्जी खाणार होते, आणि मी आणि आई आमच्या दोघीसाठीच काय भाजी करू तेच कळत नव्हतं. आणि अंड्याच्या भुर्जीसाठी म्हणजे अंडे हे ते करण्यासाठी मागे तिकडं छोटी एक सिंगल शिगडी ठेवली आहे. का तर मला नॉनव्हेज नाही आवडत, आणि मी माझ्या घरात नॉनव्हेज नाही करू देत, फक्त अंडी करू देते मी. आणि मग बाकी नंतर असंच माझं डिशवॉशरचं सॉल्ट आणि डिटर्जंट हे ते संपलं होतं. मग तेच मी काढत होते आहोंना आणि माझ्या नंदूबाईला बोलत. आणि असा गेला माझा आजचा दिवस.